नमस्कार मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक प्रश्न आहे. त्याच योग्य उत्तर देणाऱ्या व्यक्तीच नाव हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घोषित करणार आहोत. तर प्रश्न असा आहे, लग्नानंतर बायकोला बाहेर लफडं करण्यापासून वाचवायचं असेल तर काय करावे? कॉमेंट करून उत्तर सांगा. चला तर मग. आज आपण जी घटना पाहणार आहोत ही लातूर जिल्ह्यातील रेणापूर परिसरात घडलेली आहे. प्रकाश खरात यांचे एक टेलरिंगचे दुकान होते. हे दुकान नुसतं टेलरिंगच नव्हतं, तर ते खरात यांच्या साधेपणाच आणि मेहनतीचे प्रतीक होतं. 60 वर्षांचे प्रकाश खरात एक शांत सज्जन गृहस्थ होते, ज्यांचं आयुष्य शिस्तबद्ध होतं. सकाळी लवकर उठून देवाची पूजा करणं, मग त्यांची 55 वर्षांची पत्नी अमृता यांनी बनवलेला गरमागरम नाश्ता खाऊन घरापासून अर्धा किलोमीटर वर असलेल्या दुकानात जायचं आणि रात्री उशिरापर्यंत काम करून परत यायचं. त्यांच्या आयुष्यात सारं सुख त्यांची 2 मुलं, ज्यांची लग्न झाली होती आणि नातवंड यांच्यात दडलं होतं. याच शहरात प्रकाश खरात यांच्या घराच्या अगदी जवळच 27 वर्षांचा समीर राहत होता. समीर प्रकाश खरात यांचा जवळच्या मित्रासारखाच होता आणि दोघेही अनेकदा सोबत वेळ घालवत असत. त्यांचे नाते एक वडील मुलासारखे होते. अडीअडचणीमध्ये ते त्याला मदत पण करायचे. 31 मे 2025 चा दिवस होता. प्रकाश खरात नेहमीप्रमाणे कामावर गेले, पण रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. अमृताची अस्वस्थता वाढत होती. त्यांनी अनेकदा त्यांच्या मोबाईलवर फोन केला, पण तो बंद येत होता. रात्रभर त्यांची वाट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 1 जूनला त्यांनी पोलिसांमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला, पण काहीच सुगावा लागला नाही. प्रकाश खरात जणू कुठे गायब झाले होते. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आणि त्यांचे शांत जीवन एका क्षणात थांबले होते. प्रकाश खरात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून 2 दिवस उलटले, पण पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मिसिंगचा तपास सुरू असतानाच त्यांना एका कर्मचाऱ्याचा फोन आला. तो फोन सुमारे 24 किलोमीटर दूर असलेल्या एका रेल्वे रुळावरून आला होता. रेल्वे कर्मचाऱ्याने अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगितले की एका भटक्या कुत्र्याने मानवी पायाचा तुकडा तोंडात आणला आहे आणि तो रेल्वे रुळाजवळच्या झुडपांमध्ये खेळत आहे. ही बातमी ऐकून पोलिसांच्या अंगावर काटा आला. त्यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले. ज्या ठिकाणी मृतदेहाचे अवयव सापडले ते दृश्य अत्यंत भयानक होते. मृतदेहाचे तुकडे विखुरलेले होते आणि ते अर्धवट जळालेले होते. जंगली कुत्र्यांनी आणि इतर प्राण्यांनी त्या मृतदेहाचे लचके तोडले होते. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने ते तुकडे गोळा केले. DNA चाचणी केली असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रकाश खरात यांचाच असल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांसाठी हे एक कोड बनलं होतं. शांत स्वभावाच्या प्रकाश खरात यांची अशी क्रूर हत्या कोणी आणि का केली असावी? पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यांनी प्रकाश खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली. त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या एका दूरच्या CCTV कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये त्यांना प्रकाश खरात एका 4 व्हीलर गाडीतून काही तरुणांसोबत जाताना दिसले. त्यांच्यासोबत होता समीर, जो त्यांच्या घरासमोरच राहत होता आणि त्यांचा जवळचा मित्र होता. समीरसोबत त्याचे 2 मित्र सुरेश आणि दिनेश देखील होते. पोलिसांनी समीरला ताब्यात घेऊन चौकशी केली. समीरने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. तो शांत आणि निर्दोष असल्याचा आव आणत होता, पण पोलिसांच्या प्रश्नांनी तो अधिकच अस्वस्थ होत गेला. पोलिसांनी त्यांची पद्धत बदलल्यावर तो पूर्णपणे नरम पडला. त्यानंतर त्याने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आणि सगळा प्रकार समोर आला. समीर आणि प्रकाश खरात यांची पत्नी अमृता यांचे गेल्या 4 वर्षांपासून गुपचूप संबंध होते. हे प्रेमसंबंध केवळ भावनिक नसून शारीरिक होते. या एका सत्याने या प्रकरणातील सर्व कोडी उलगडण्यास मदत झाली. नातवंड झाल्यानंतर त्या आपल्या आयुष्यात एक वेगळ्याच पोकळीचा अनुभव घेत होत्या. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात एक ठराविक कंटाळा त्यांना जाणवू लागला होता.
ज्या वयात माणूस निवृत्ती घेऊन धार्मिक किंवा सामाजिक कार्याकडे वळतो, त्या वयात अमृताला मात्र शारीरिक सुखाची आणि एका वेगळ्याच नात्याची ओढ लागली होती. जेव्हा प्रकाश खरात दुकानात जायचे, तेव्हा अमृता घरात एकटी असायची. ती संधी साधून त्यांच्या घराच्या जवळ राहणाऱ्या समीरला घरी बोलावून घेत असे. समीरलाही अमृताचा एकाकीपणा आणि आकर्षण जाणवले होते, म्हणून त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. ती त्याला म्हणायची, "तू फक्त पडून राहा, मी बरोबर करते." आणि त्यांच्यात वाटेल तेव्हा शरीर संबंध होऊ लागले होते. आजूबाजूच्या लोकांमुळे काही दिवसानंतर त्यांच्या या गुप्त नात्याची कुजबूज हळूहळू प्रकाश खरात यांच्या कानावर आली होती. एके दिवशी रात्री खरात घरी परतले, तेव्हा त्यांनी अमृताला याबाबत जाब विचारला. "अमृता, मला कळले आहे की समीर नेहमी आपल्या घरी येतो. तुम्ही दोघे काय करत असता?" खरात यांच्या आवाजात संताप आणि विश्वासघाताची वेदना स्पष्ट दिसत होती. अमृताने सुरुवातीला नकार दिला, पण जेव्हा प्रकाश खरात यांनी पुरावे दाखवले, तेव्हा त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी अमृताला कानाखाली मारली. या घटनेने अमृताच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला आणि तिने स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवले. तिला प्रेमसंबंधातील अडथळा कायमचा दूर करायचा होता, कारण त्यांना ह्या वयात सुद्धा समीरसोबत नवीन आयुष्य सुरू करण्याची स्वप्ने पडू लागली होती. अमृताने समीरसोबत मिळून प्रकाश खरात यांना संपवण्याचा कट रचला. यात समीरचे मित्र सुरेश आणि दिनेश देखील सामील झाले. 31 मेच्या संध्याकाळी प्रकाश खरात आपलं दुकान बंद करून बाहेर पडले. तो दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल याची त्यांना तीळ मात्रही कल्पना नव्हती. दुकानाबाहेर समीरने मोठ्या आपुलकीने प्रकाश खरात यांना जेवणाची आणि दारूची ऑफर दिली. "चला, आज माझ्यासोबत थोडं बाहेर जेवायला." समीरच्या बोलण्यातील गोडवा आणि जुन्या मैत्रीचा विश्वास यामुळे प्रकाश खरात त्यांच्यासोबत जायला तयार झाले. त्यांना वाटले मित्रांसोबत थोडा वेळ घालवल्यास कामाचा ताण कमी होईल. ते सगळे दुकानापासून दूर एका निर्जन ठिकाणी एका घनदाट जंगलाच्या भागात ते पोहोचले. तिथे त्यांनी दारू पिण्यासाठी एक जागा निवडली. दारूच्या नशेत वातावरण हळूहळू बदलू लागले. समीरने संधी साधून प्रकाश खरात यांना अमृताच्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितले. त्यावेळी ते रागात येऊन म्हणाले, "समीर, तू असा विश्वासघात करशील असं वाटलं नव्हतं." याच वादातून दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली. वातावरण तणावपूर्ण झाले आणि बघता बघता हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला. दारूच्या नशेत असलेल्या समीरने संधी साधून त्यांचा गळा आवळून खून केला. खरात त्यांचा निष्पाप जीव संपला होता. आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची समस्या त्यांच्यासमोर होती. त्यांनी पुरावा नष्ट करण्याचे ठरवले. त्यांनी मृतदेह जाळला, पण तो पूर्णपणे जळाला नाही. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते जंगलाच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रेल्वे रुळावरील कर्मचाऱ्यांनी त्या भागातील कुत्र्यांना मानवी अवयव घेऊन फिरताना पाहिले, तेव्हा हे भयावह सत्य समोर आले. सुरुवातीला पोलिसांना धक्का बसला, कारण गेल्या 6 महिन्यात अमृता आणि समीर यांचा थेट फोनवर कोणताही संपर्क झाला नव्हता. पण पोलीस हुशार होते. त्यांनी कॉल रेकॉर्डचा अधिक तपशील तपासला. त्यांना आढळले की अमृता एका दुसऱ्या नंबरवर नियमितपणे बोलत होती, जो नंबर समीरच्या आईच्या नावावर होता. ही घटना संपूर्ण परिसरासाठी एक मोठा धक्का होती. ज्या वयात माणूस नातवंडासोबत खेळतो, त्याच वयात एका बाईने वासनेच्या आहारी जाऊन आपल्या पतीचा खून केला. या प्रकरणाने हे सिद्ध केले की नात्यांमधील विश्वासघात आणि लपलेली सत्य किती क्रूर असू शकतात. म्हणून मित्रांनो, सावध रहा आणि गुन्हेगारीपासून सतर्क रहा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि हा प्रश्नाचे उत्तर द्यायला विसरू नका. धन्यवाद.